आजच्या व्हिडिओमध्ये साड्यांचं कलेक्शन म्हणजे महागड्या साड्या नाहीतर एकदम स्वस्त आणि परवडणाऱ्या साड्या जे सावळ्या लोकांना खूपच सुंदर दिसणार आहेत आणि त्याचबरोबर एका चढीत एक सुंदर आहेत, कलर कॉम्बिनेशन आहे, शिवाय काही 6 साड्या आहेत ज्या खूप सुंदर आहेत, शिवाय परवडणारेही आहेत आणि काही व्हिडिओच्या शेवटी मी असं एक ठिकाण सांगणार आहे जिथे तुम्हाला 10, 15 किंवा 35 रुपयामध्ये ही साडी अवेलेबल आहे आणि ती कशा पद्धतीने मिळेल किंवा तुमच्या आसपास कशी मिळेल हेही मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक जणीला हे ठिकाण माहीत नसेल, पण या इथेही अशा सुंदर साड्या मिळतात ज्या मी स्वतः अनुभवल्या आहेत आणि घेतलेल्याही आहेत, तर तुम्हीही इथे बघू शकता। नक्की छान आहेत, शिवाय कलर ही सुंदर आहेत आणि दिसायलाही छान दिसतातच। तर ते ठिकाण कुठलं आहे? आता लेटेस्ट कॉम्बिनेशन आणि ज्या फिकट रंगाच्या साड्या आहेत आणि सावळ्या रंगावरती खूपच सुंदर उठून दिसतात, पार्टीवेअरही आहेत, शिवाय घरी घालायसाठीही त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण त्या मौसूद आहेत आणि अंगाला चोपून बसतातच आणि कलर कॉम्बिनेशन आणि ते एकदम छान असल्यामुळे घरकामात ही यूज करू शकतात, त्याने कुठलेही इरिटेशन किंवा काही होणार नाही। मौसूद असल्यामुळे अंगाला एकदम चोपून बसतातच आणि कलर कॉम्बिनेशन हे एकदम सुंदर आहे। तर सावळ्या रंगासाठी जेव्हा आपण कलर चॉईस करतो तेव्हा लवकर कळत नाही की कुठला कलर घ्यावा। सहसा अति डार्क कलर घेतला तर सावळ्या रंगावर तो सूट होत नाही, त्याच पद्धतीने जर थोडेसे लाईट कलर घेतले, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये साड्या दाखवल्या आहेत, कलर कॉम्बिनेशन, डिझाईन आणि काठपदर अशा पद्धतीने चूज केले तर साडी ही अंगावर एकदम सुंदर दिसते आणि चार चौघांमध्ये उठून दिसते। आता सुट्ट्यांचे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळे आपल्या आपल्या गावी जातात। गावी जाताना आवर्जून आपल्या आईसाठी, बहिणीसाठी किंवा सासूबाईंसाठी असेल, नणंदबाईंसाठी असेल, तर सगळ्यांसाठी साड्या घेणं पसंत करतात। साड्या घेताना लेटेस्ट साड्या घेताना किंवा कलर चॉईस करताना, काठपदर किंवा डिझाईन चॉईस करताना बऱ्याच जणींना कन्फ्युजन होतं की साडी कुठल्या रंगाची घ्यावी किंवा कुठला कलर सूट होईल, कारण प्रत्येक साडी आपल्याला दुकानात उघडून बघणं शक्य नसतं किंवा जरी बाहेर आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर एखादी साडी आवडली तरी ती उघडून बघणं हे अवघड असतं। त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, जेणेकरून साडी उघडल्यानंतर काठपदर जर त्याचा छोटा किंवा मोठा असेल त्यानुसार साडी कॉम्बिनेशन जर अशा पद्धतीने असेल, कलर किंवा डिझाईन अशी असेल, तर साडी ओपन केल्यानंतर कशी दिसेल किंवा अंगावर घातल्यानंतर ती कशी दिसेल हे दाखवण्यासाठीचा हा खास व्हिडिओ आहे। आणि त्याच पद्धतीने साडीवर मोठ्या बॉर्डर छान दिसते की छोटी बॉर्डर किंवा डिझाईन कलर कॉम्बिनेशन कुठलं छान दिसतं, त्यासाठीचा हा खास व्हिडिओ आहे, जे उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरगावी जाताना लगेच साड्या चेंज करणं शक्य नसतं। एकदा एखादी साडी खरेदी केल्यानंतर लगेच आपण ती चेंज करू शकत नाही, त्यासाठी इथे तुम्हाला प्रत्येक साडी ही ओपन केल्यानंतर कशी दिसेल हे इथे स्टेप बाय स्टेपमध्ये दाखवलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने जर एखाद्या नातेवाईकाचा कलर हा सावळा असेल तर ते कशा पद्धतीने साडी दिसेल किंवा कलर कुठला छान दिसेल या साठी हा खास व्हिडिओ आहे। आता राहिलं तर साडी आपली ही कमी पैशामध्ये 10 ते 15 रुपयामध्ये कुठे मिळते हा विषय, तर या ज्या साड्या आहेत तर ते आता मार्च, एप्रिल, मेमध्ये ज्या प्रत्येक ठिकाणी जत्रा असतात, तर जत्रेच्या ठिकाणी आवर्जून साड्यांचा सेल लागलेला असतो, कपड्यांचा सेल लागलेला असतो। जिथे जत्रा असते तर तिथे ज्या पद्धतीने साड्यांचा सेल लागतो तिथे 10, 15, 35, 40 रुपयेपर्यंत साड्या अवेलेबल आहेत। हे काही भन्नाट साड्यांचं कलेक्शन आहे, जे तुमच्या रंगावरती एकदम शोभून दिसेल। कुठल्याही पार्टीसाठी किंवा लग्नासाठी गेल्यानंतर चार चौघांमध्येही उठून दिसेल आणि चार चांद